मित्रांनो नमस्कार. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे एक संत वचन आहे. येथे पाहिजे जातीचे येरे गबाळ्याचे काम नाहीत. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2 दिवसापूर्वी अमरावती येथील एका खासगी कार्यक्रमात पुरस्कार देण्यासाठी शरद पवारांनी इतका उंचीचा माणूस हा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये नाही असं विधान हे या ठिकाणी केलेलं आहे. आणि नितीन गडकरींचे हे दिलखुलास विधान, नितीन गडकरींचं हे प्रसन्नतापूर्वक विधान हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल आणि आज त्याबाबत मोठ्या चर्चेला उधाण आलेलं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. नितीन गडकरींनी केलेलं हे विधान हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परंपरेला शोभणारं असं हे विधान आहे. शरद पवारांची असलेली भिन्न विचारधारा आणि राजकारणातील केलेली नितीन गडकरींनी स्तुती ही पवारांच्या 50 वर्षातील संसदीय कारकिर्दीतील राजकारणातील कर्तृत्वाचा असा मापदंड आहे. हे या ठिकाणी अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. एखादी राजकीय व्यक्ती जरी स्वबळावर राज्यात सत्ता संपादन करू शकली नसली तरी त्या व्यक्तीचं महत्व हे या ठिकाणी कमी होऊ शकत नाहीत. किंबहुना त्या व्यक्तीला समाज माध्यमावर हे सातत्याने 3.5 जिल्ह्याचा नेता म्हणून हे ट्रोल केलं जातं, त्यांना हिणवलं जातं. त्यामुळे नितीनजींच्या वाक्याचं केलेल्या स्तुतीचं हे या ठिकाणी महाराष्ट्राला त्याचं अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना नितीनजींनी केलेली प्रशंसा ही मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही लक्षवेधी ठरल्याशिवाय राहत नाहीत. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं असलेलं महत्व हे या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. किंबहुना शरद पवारांच्या संसदीय कारकिर्दीच्या शरद पवार पर्वाचा हा गौरव आणि सन्मान हा या ठिकाणी नितीनजींनी केलेला आहे. शरद पवार हे देशाच्या पंतप्रधान पदावर क्षमता असताना देखील पोहोचलेले नाहीत. हे जितके खरे आहेत तितकेच भारतीय राजकारणातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं असलेलं उत्तुंग कर्तृत्व आणि त्यांची शेतीविषयक असलेल्या प्रश्नांची सोडवणुकीची भूमिका आणि शेतकी मंत्री असताना केलेलं काम हे कामाचं कर्तृत्व हे अजिबात हे या ठिकाणी कमी ठरत नाहीत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठल्याही व्यक्तीचं मोजदाद किंवा मापदंड करत असताना त्या व्यक्तीला एखाद्या इप्सित साध्यापर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचं मोजदाद आणि मापदंड हे कमी होत नाहीत. हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. क्रिकेटच्या जगतामध्ये क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगभरामध्ये त्याची ख्याती आहे. किंबहुना क्रिकेटचा गॉड म्हणून सचिन तेंडुलकरचा उल्लेख हा भारतीय क्रिकेटमध्ये आणि जगभरातील क्रिकेटमध्ये हा या ठिकाणी होत असतो. परंतु सचिन तेंडुलकर जरी एक जगविख्यात क्रिकेटपटू म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी सचिन तेंडुलकर मात्र भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तो या ठिकाणी अयशस्वी ठरला आहे. म्हणून सचिन तेंडुलकरचं भारतीय क्रिकेटमधील महत्व हे या ठिकाणी अजिबात कमी होत नाहीत. हेही लक्षात घेण्यासारखं आहे. मला शरद पवारांच्या विधानाची चर्चा करत असताना मला प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या एका मुलाखतीतील वाक्य या ठिकाणी आठवल्याशिवाय राहत नाहीत. राहुल बजाज शरद पवारांच्या बाबतीत असं म्हणतात की देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून शरद पवारांचा उल्लेख हा या ठिकाणी राहुल बजाज यांनी एका मुलाखतीत केलेला आहे. यातूनच पवारांच्या कर्तृत्वाचं उंची आणि पवारांच्या कर्तृत्वाचं मोजदाद हे राहुल बजाज यांनी अचूक असं केलेलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रशासनाचा आवाका, दिवंगत वसंतदादा पाटील यांच्यासारखी दूरदृष्टी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांच्यासारखी कृषी, सिंचन, फळबाग आणि लागवड आणि हरित क्रांती क्षेत्रातील संवेदनशीलता ही शरद पवारांच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय पूर्णपणे ठासून भरलेले आहेत. हे या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर
हे निश्चितपणाने आलेले आहेत. म्हणून नितीन गडकरींच्या दिलदार आणि दिलखुलास वाक्याचं या ठिकाणी अप्रूप वाटल्याशिवाय किंबहुना नितीनजींचं कौतुक केल्याशिवाय हे या ठिकाणी मला अतिशय प्रामाणिकपणाने वाटतं. राजकारणामध्ये मतभिन्नता असावी, राजकारणामध्ये विचार भिन्नता असावी, परंतु राजकारणामध्ये विचारांची शून्यता किंबहुना विचाराचं दारिद्र्य असता कामा नये. हे गडकरींच्या मागच्या काही काळातील भाषणांचा उहापोह घेतला किंबहुना परामर्श घेतला तर गडकरींचा हा आदर्श असा वस्तुपाठ, जो आदर्श वस्तुपाठ हा विरोधकांच्या असलेल्या चांगुलपणाचा, विरोधकांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान करणारा गडकरींचा वस्तुपाठ हा निश्चितपणाने महाराष्ट्राला हेवा वाटण्यासारखा आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची विचाराची दिशा ही तिथूनच घ्यावी जेथे उच्च नीतिमूल्यांचा आणि कृतिशील विचारांचा आणि आचरणाचा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा झरा वाहतो. तेथूनच हे आदर्श असे वस्तुपाठ हे घ्यावे लागतील. आणि नितीनजी ह्या कसोटीला उतरलेले परिपूर्ण असं व्यक्तिमत्व आहेत. शरद पवारांच्या बाबतीत केलेले त्यांनी विधान की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतका उंचीचा माणूस पुढच्या काळामध्ये पुरस्कारासाठी प्राप्त होईल की नाही, त्यावरून पवारांचं असलेलं उत्तुंग, पवारांचं असलेलं हिमालय इतकं उंचीचं दर्शन हे महाराष्ट्राला आणि देशाला झाल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये राजकीय संवेदना बोचट होत असताना, राजकीय गदारोळामध्ये विकृत असं राजकारणाची दिशेने जात असताना शरद पवार हे या देशातील शेवटचे नेते आहेत की जे शरद पवार हे सर्वसामान्य माणसाला अगदी त्याच्या विचारांशी, त्याच्या असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत असतात. अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्याची प्रश्नाशी समरस होऊन ते प्रश्न कशा पद्धतीने शासन दरबारी मांडता येतील किंवा त्याची उकल कशी करता येतील. आणि शरद पवार हे या देशातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहेत की वयाच्या 83व्या वर्षी देखील सकाळी 7ला उठून रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचा व्यस्त असा जीवनक्रम हा फक्त समाजसेवेसाठी आणि राजकीय कामात ते गुंतवून घेत असताना महाराष्ट्राचे प्रश्न, देशासमोरील प्रश्नासाठी ते मार्गदर्शकाची भूमिका हे या ठिकाणी बजावत आहेत. आणि नरेंद्र मोदींनी देखील शरद पवारांची आणि अरुण जेटलींनी देखील शरद पवारांच्या कर्तृत्वाची हा या ठिकाणी बारामतीमध्ये जाऊन केलेला उल्लेख हा आपल्याला आठवत असेल. मित्रांनो, सध्याच्या राजकारणामध्ये विरोधी मतप्रवाह बाळगणाऱ्या माणसाबद्दल अतिशय गलिच्छ भाषेमध्ये राजकारणामध्ये त्याचा उल्लेख हा या ठिकाणी होत असतो. किंबहुना त्याला निंदा नालस्तीला सामोरं जावं लागतं. परंतु बुद्धी प्रामाण्यवादाच्या कसोटीवर विचार मांडणारे विरोधी पक्षाची जी भूमिका असते आणि लोकशाहीला पूरक आणि पोषक असं राजकारण करण्याची विरोधकांची ही सामाजिक दायित्वाची आणि नैसर्गिक दायित्वाची जबाबदारी असताना विरोधी भूमिका मांडणाऱ्याला या ठिकाणी ती भूमिका नामशेष होत असताना पवारांना मात्र त्यांच्या व्यंगावर बोलून त्यांच्या असलेल्या टीकेला, त्यांच्या असलेल्या असंस्कृतपणाला हा महाराष्ट्र आणि ह्या देशाने त्यांची असलेली टीका ही या ठिकाणी ऐकलेली आहेत. आणि अत्यंत विकृत दिशेने शासन पुरस्कृत अशा राजकारणाने ही महाराष्ट्राच्या राजकारणांनी सध्या जी वाट निर्माण केलेली आहे ती म्हणून चिंताजनक ही या ठिकाणी वाटते. मला या सर्व बाबतीमध्ये पवारांच्या विधानाचा परामर्श घेत असताना देवेंद्र फडणवीसांनी एका दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. देवेंद्रजींनी असं सांगितलं की राजकारण करत असताना 10-20% गोष्टी या अनैतिक कराव्या लागतात. मग यातून प्रश्न निर्माण होतो, जी राजव्यवस्था, जी राजसत्ता 10-20% अनैतिक गोष्टी करण्याचं खुलेपणाने जर पाठराखण करत असेल आणि पाठराखण करत असताना राजकारणामध्ये अनीतीचा व्यवहार हा करायचाच असतो, असा संदेश अलीकडच्या काळामध्ये काही राजकारणी मंडळी ही सातत्याने करत आहेत. आणि देवेंद्रजीचं विधान हे अनैतिक राजकारणाला पाठबळ देणारे विधान असताना नितीनजींनी अमरावतीमध्ये शरद पवारांच्या विधानाची केलेली स्तुती आणि पवारांची केलेली प्रशंसा म्हणून ही या ठिकाणी मला लक्षवेधी वाटते. आणि व्यवस्थेला हुलकावून देऊन
आपले राजकीय अस्तित्व आणि राजकीय साम्राज्य निर्माण करण्याची जी परंपरा अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रूढ झालेली आहे, ती रूढ झालेली परंपरा ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाकडी वाट करून जाणारी परंपरा ही मात्र निश्चितपणाने ही शोभणारी नाहीत किंवा महाराष्ट्राला ही भूषणावं नाहीत. आणि सध्याच्या राजकारणामध्ये आर्थिक साम्राज्य आणि आर्थिकतेच्या बळावर राजकारण करून राजकारणाचा रेटा पुढे नेणाऱ्या प्रवृत्तींना या ठिकाणी पायबंद घालण्यासाठी लोकशाहीमध्ये काही आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि नितीनजींनी जे विधान केलेलं आहे की पवारांच्या उंचीचा माणूस हा पुढच्या काळामध्ये पुरस्कारासाठी मिळेल की नाही, हा प्रश्न मात्र निश्चितपणाने अंतर्मनाला भेडसावणारा आहे. तर नितीनजींनी उपस्थित केलेला हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील देशातील पुढच्या काळामध्ये बकाल आणि बेसूर बनलेल्या राजकारणाचा ताळेबंद हा नितीनजींनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेला आहे. राजकारण होत राहील, पक्ष फोडण्याचे प्रकार हे देखील पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. किंबहुना घाऊक असे पक्षांतर आणि घाऊक अशी वावटळ पक्षांतराची ही फेब्रुवारीमध्ये आणि जानेवारीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण लोकसभेच्या निवडणुका ह्या तोंडावर आहेत. त्यामुळे ह्या वावटळीमध्ये अनेक पलटी सम्राट आणि दलबदलू सम्राट हे आपली पोळी पुढच्या काळामध्ये भागवून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि यातून विरोधी पक्षांच्या बाबतीत राजसत्तेने जी भूमिका स्वीकारलेली आहे, सत्यासाठी सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांना मात्र या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेच्या पाठीमागे चौकशीचा सशेबिरा या ठिकाणी लावला जात आहे. किंबहुना सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या काही चॅनलच्या पत्रकारांना आणि संपादकांना या ठिकाणी तुरुंगात पाठवण्याची तसदी आणि भूमिका ही राजसत्तेने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ही भूमिका घेत असताना भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडालेले काही लोकप्रतिनिधी मात्र गुवाहाटी मार्गे सत्तेच्या आडोशाला पावन करून घेण्याची भूमिका ही राजसत्तेने जी स्वीकारलेली आहे ती मात्र खचितच भारतीय राजकारणाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला ही शोभणार नाहीत. काळ मात्र कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. काळ मात्र शस्त्र हाती घेऊन हा शिरच्छेद मात्र कोणाचा करत नाहीत. परंतु नीती एवढा कठोर सावकार हा या जगात आणि ह्या पृथ्वीवर कोणीच नाहीत. ज्यांनी ज्यांनी सत्तेचा उन्माद दाखवलेला आहे, ज्यांनी ज्यांनी सत्तेचा उन्मादातून विवेकहीन राजकारण केलेलं आहे, त्यांना मात्र नीतीने गुडघे टेकण्यास हे या ठिकाणी भाग पाडलेले आहेत. शरद पवारांच्या पुरस्काराबद्दल गडकरींनी त्यांना मिळालेला पुरस्कार हा पुरस्काराची उंची वाढवणार आहेत. आणि यातून वयाच्या 83व्या वर्षी देखील शरद पवारांनी मोठे केलेली माणसं ही आज त्यांना सोडून जात आहेत. आणि ही सोडून जाणारी जी माणसं आहेत ही माणसं मात्र जत्रेत फिरणारी माणसं आहेत. जत्रेत गेल्यावर पाळणा आणि घोड्यावर बसून आपली हौस भागवून घेतात, तशीच प्रवृत्ती ही या मंडळींची आहेत. परंतु जत्रा संपल्यावर ही मंडळी कुठे असेल हे मात्र आणि हा प्रश्न मात्र न विचारलेला बरा. कारण ज्यांनी ज्यांनी शरद पवारांशी प्रतारणा केलेली आहे ते पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सपशेल असे पराभूत झालेले आहेत. हा इतिहासाचा मागचा धांडोळा घेतला तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु शरद पवारांचा पत्ता विचारण्यासाठी ही कोणालाही गरज भासणार नाहीत. शरद पवारांच्या नावापुढे पत्ता लिहिण्याची गरज ही या ठिकाणी नाहीत. महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांचे नाव हे या ठिकाणी मुखोद्गत आहेत आणि पाठ आहेत. यातच पवारांच्या कर्तृत्वाचं सार आणि पवारांच्या कर्तृत्वाचं गमक हे या ठिकाणी आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाहीत. वय वाढले असले तरी दुर्दम इच्छाशक्तीने वयाला हरवण्याची ताकद ही शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये आणि शरद पवारांच्या कर्तृत्वामध्ये आहेत. आजही समाज माध्यमामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाला आणि प्रिंट मीडियाला शरद पवारांच्या भोवती संशयाचं धुकं निर्माण करून माध्यमांना रतीब घातल्याशिवाय या ठिकाणी त्यांचा TRP वाढत नाहीत. आणि TRP वाढत नसल्यामुळे पवारांचं नाव हे या ठिकाणी त्यांना घेणं अपरिहार्य असल्याने पवारांचं महत्व आणि पवारांचं असलेली ताकद ही या ठिकाणी रेखांकित झाल्याशिवाय राहत नाहीत. हेच या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. शरद पवारांना भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख यांचा पुरस्कार मिळालेला असताना
नितीनजींनी केलेलं विधान हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या परंपरेला हे उंचावणार आहेत, एवढं मात्र हे या ठिकाणी नक्की. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.